तर नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो आपण बघणार आहोत मी म्हणजे पार्सल पॅकिंग कसं करते। तर ही एका ताईंचीच पूर्ण ऑर्डर होती। तर बघा, फ्रीज कवर आहे, मेकअप पाऊच आहे, त्याचबरोबर पेन्सिल पाऊच, मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग, साडी कवर आणि एक मार्गशीर्ष महिन्यातली देवीची साडी आहे। तर हे सर्व पॅकिंग मला करायची होती। तर आपल्यातल्या बऱ्याच ताई आहेत ज्या म्हणजे पहिल्यांदाच माझाच व्हिडिओ बघून त्या पण सुरुवात करत आहे आणि त्यांना पण ऑर्डर मिळत आहे। तर म्हटलं चला माझ्या व्हिडिओने तुम्हाला पण थोडीफार आयडिया येईल आणि मदत पण होईल की कशा पद्धतीने पार्सल पॅकिंग करायचं ते। तसं तर मी पण नवीनच आहे, कारण की मी पण सुरुवातच करते आणि हळूहळू मला जसं म्हणजे नवीन गोष्टी शिकायला भेटतील तसं मी पण तुम्हाला ते व्हिडिओ मार्फत तर शेअर करतच असते। तर सर्वात अगोदर बघा, ही ट्रॅव्हल बॅग जी आहे ना ती मी अशा पद्धतीने फोल्ड केली आणि एक साधी आपली प्लॅस्टिकची पिशवी असते ना तिच्यामध्ये अगोदर ती म्हणजे भरून घेतली, कारण की डायरेक्टली मी कुरिअर बॅगमध्येच ठेवणार होते। पण कुरिअर बॅगची फायनल साईज म्हणजे सगळ्यात मोठी साईज हीच होती आमची इथं श्रीरामपूरमध्ये अवेलेबल, म्हणजे मी ऑफलाईनच घेतल्यात ना कुरिअर बॅगी त्यामुळे। आणि त्यानंतर बघा, ही देवीची साडी आहे ना ती पण मी अगोदर व्यवस्थित अशी एका प्लॅस्टिक म्हणजे पेपर कॅरी बॅगमध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर इथे पण मी रनर वगैरे सगळं चेक करून बघत असते पॅकिंगच्या अगोदर, पण व्यवस्थित काम करते ना आणि मगच पार्सल पॅकिंग करत असते। त्यानंतर हे मेकअप पाऊच आहे, हे पण बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून व्यवस्थित असं ठेवत होते मी, कारण की आता कुरिअर बॅग लास्ट साईज हीच होती, याच्यापेक्षा मोठी भेटतच नव्हती त्यामुळं। आणि हे साडी कवर आहे, तर ह्या साड्या पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना ठेवून, तर त्या तशाच ठेवलेल्या होत्या। आता पॅकिंगच्या वेळेस त्या साड्या पण काढून ठेवल्या। आणि खरं तर एकच रूम असल्यामुळे ना त्या मुलाचे बघा स्टडी टेबलवरच सगळे माझ्या ऑर्डर ठेवलेले होते, म्हणजे शिलाई मशीनच्या शेजारीच जो त्याचा टेबल आहे ना स्टडी टेबल, मग त्याच्या वह्या पुस्तकं सगळं बघा या कोपऱ्यात तुम्हाला साडी शेजारी दिसत असेल तिथं ठेवले होते, कारण की मग खूप अडचण येते त्यामुळे। आणि खूप म्हणजे एकाच याच्यामध्ये आणि एकटीलाच हँडल करायचं म्हणल्यावर थोडंसं तुम्ही समजून घेऊ शकता। आणि खरं तर ह्या ताईंनी खूप समजून घेतलं मला, कारण की सगळ्याच ताई आपल्या खूप छान आहेत। खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला खूप समजून घेता। माझी पण सुरुवातच आहे तरी पण मला चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेता आणि तुमचा विश्वास पण ठेवता माझ्यावर, तर मी खरंच तुमचे खूप मनापासून आभार मानते। तर बघा, याच्यामध्ये मी कुरिअर बॅगमध्ये ठेवून बघितली, पण ते 2-3च प्रोडक्ट बसले आणि बाकीचे बसत नव्हते, त्यामुळे मग म्हटलं आता राईस बॅगमध्येच आपण ती भरून घेऊ, दुसरा काही ऑप्शन नाही, कारण की त्याच्यापेक्षा मोठी साईज भेटत नव्हती। आता मी बघेल नंतर चौकशी करून, तर भेटली तर ठीकच आहे, नाही तर मग मला असंच काहीतरी जुगाड करूनच पॅकिंग करावं लागते। तरी पण त्या ताईंनी खूप समजून घेतलं मला, म्हणजे असं काही बोलले नाही की तुम्ही इकडं याच्यात पॅकिंग दिली वगैरे, कारण की खूप मोठं पार्सल झालं होतं आणि कुरिअर बॅगची त्यांना म्हटलं लास्ट साईज हीच होती आमची इथे अवेलेबल, आणि मग याच्यापेक्षा मोठी नव्हती। तर मला जसं शक्य होईल तसं एकटीने, आणि तुम्हाला दिसतोय हा व्हिडिओ 5-6 मिनिटाचा, पण मला हे पूर्ण पार्सल पॅकिंग करायला कंप्लीट अर्धा तास लागलेला आहे बघा, म्हणजे शिवायला 4-5 दिवस लागले, म्हणजे एक ऑर्डर पूर्ण करायला ही, आणि त्यानंतर पार्सल पॅकिंगला पण अर्धा तास लागला। त्याच्यानंतर पुन्हा तो घेऊन जाणं, म्हणजे पोस्टामध्ये स्पीड पोस्ट करणं, त्याच्यात पण म्हणजे वेळ जातोच ना, तिथं पण येणं जाणं ह्याच्यामध्ये पण 1-2 तास असे निघून जातात, म्हणजे मेहनत खूप असते। तुम्ही पण करत असाल सुरुवात तर तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल, आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण थोडेफार म्हणजे कळेल की कशा पद्धतीने आपण पार्सल पॅकिंग केली पाहिजे, किंवा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी मदत होईल किंवा आयडिया येईल। आता त्यानंतर पॅकिंग झाल्याच्या नंतर अगोदर आता मी इथे डायरेक्ट मार्कर पेननीच ना त्या राईस बॅगवरतीच ॲड्रेस लिहून घेत होते, कारण की प्लेन होती ना ती त्याच्यामुळे। नाही तर मग मी प्रॉपर जेव्हा आपण कुरिअर बॅगमध्ये करतो ना तर ती पॅकिंग वेगळी असते, आणि ही मोठी झाली होती त्यामुळे ही डायरेक्ट मी ना मार्कर पेननीच ॲड्रेस आहे तो त्यांचा जो मला आलेला आहे मोबाईलवरती तोच पाहून इथे लिहून घेत आहे। आणि ॲड्रेस पण व्यवस्थितच लिहावं लागतं, घाई गडबडीमध्ये जर लिहिलं तर एखादा अक्षर चुकू शकतं, आणि मग ते तरी पण मी ॲड्रेस लिहून झालं ना, जे आता यांनी ऑर्डर केली त्यांना पाठवत असते, म्हणजे चेक करण्यासाठी काही मिस्टेक असेल तर त्या पण समोरून सांगतात। आणि बाकी काही नाही, मग अशा पद्धतीने मी ऑर्डर म्हणा किंवा पार्सल आहे ते पॅकिंग करते, आणि त्याच्यानंतर पुढे पण दाखवते मी तुम्हाला। तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण माझ्याकडून कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर खरंच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करू शकता, माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता। काही पण असू द्या, साडी कवर असू द्या, ट्रॅव्हल बॅग असू द्या, जे तुम्हाला घ्यायचं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला डायरेक्ट इंस्टाग्रामवरतीच मेसेज करायचा, म्हणजे तिथेच मी तुम्हाला रिप्लाय वगैरे पण देतच असते। आणि ह्या ताईंनी पण मला इंस्टाग्रामवरतीच ऑर्डर दिलेली होती। आता व्यवस्थित परत मी ॲड्रेस लिहिलेला आहे तो चेक करत होते, आणि मदतीला खरंच सांगते कुणीतरी असलं ना, म्हणजे साधं फक्त ऑर्डर जरी त्यांनी डिस्पॅच केले ना तरी पण म्हणजे तेवढंच आपला वेळ वाचतो। 2 तास तरी माझे गेलेच होते याच्यामध्ये, कारण की
अजून एक नॉन ओव्हनची पण ऑर्डर आली होती मला, मग ती पण मला पॅकिंग करायची होती, पण ती काय दाखवलं नाही मी. तर फायनली अशा पद्धतीने ही जी ऑर्डर आहे ना ती मी आता म्हणजे पॅकिंग केली ना, त्याचा फोटो काढून घेतला म्हणजे त्या ताईंना पाठवायला. आणि त्यानंतर जिथं आपण ॲड्रेस लिहिला ना डायरेक्ट, आता मी या गोणीवरतीच ॲड्रेस लिहिला, तर तिला पण प्लॅस्टिक टेपने ना कवर करून घेतलं, कारण की मग तो उन्हामुळे वगैरे लिहिलेला ॲड्रेस आहे तो म्हणजे पुसल्या जायला नको. त्यामुळे मी याच्यावरती ॲड्रेसवरती अगोदर प्लॅस्टिक टेप आहे तो लावून घेतला, म्हणजे जेणेकरून तोपर्यंत त्यांच्यापर्यंत सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत मला पण ती काळजीच असते. त्यामुळे मी याला पूर्ण सेलोटेपनी पॅकिंग करून घेतलं, म्हणजे अशा पद्धतीने जेणेकरून ते पार्सल त्यांच्यापर्यंत जाऊपर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचावं, त्यासाठी म्हणजे अशा पद्धतीने मी ही पॅकिंग आहे ती केलेली आहे. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून थोडंसं काहीतरी शिकण्यासारखं भेटलं असेल, थोडीशी इन्फॉर्मेशन भेटली असेल, तर एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट पण आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि पार्सल फायनली पॅक झालं. आता हा व्हिडिओ येईल तोपर्यंत मला वाटतं ह्या ताईंना ते पार्सल त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं असेल, कारण की व्हिडिओ माझे एडिटिंग मागे पुढे होत आहेत, पण पार्सल पोहोच झालेलं असेल त्या ताईंना. बाय बाय.